नमस्कार. सोनल किचन अँड रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वडापाव. तर त्यासाठी बाउलमध्ये ना मी इथे बेसन घेतले, त्यामध्ये थोडं मीठ टाकले चवीनुसार. त्यात आपण थोडंसं टाकणार आहोत हिंग, त्याच्यानंतर थोडी हळद घेतली मी इथे आणि अगदीच थोडंसं रंगासाठी म्हणून मी इथे लाल तिखट टाकते आहे. आता हे जे आहे थोडासा मी याच्यात ओवा टाकला आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात आपण आहे ना थोडं थोडं पाणी ॲड करून ह्याचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत. पीठ अगोदरच मी इथे भिजवून ठेवते आहे, म्हणजे मग ना ते छान भिजतं. त्याच्यात जर गाठी वगैरे काय राहिल्या तर त्या छान मिळून येतात, म्हणजे गाठी निघून जातात आणि ते छान पीठ तयार होतं आपल्याला वडा तळण्यासाठी. म्हणून मी पहिलं इथे पीठ भिजवून ठेवलं आहे. बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे, म्हणजे मग ते वड्याला पीठ छान कोट होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आलं आणि लसूण घेतली आहे. हे याचीत आपण थोडंसं म्हणजे ठेचा तयार करून घेतो आहे. बघा अगदी मी पेस्ट नाही केले, असं साधारण ठेचा तयार केला आहे. कढईमध्ये मी तेल घेतले, त्याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडं जिरं, थोडंसं हिंग टाकूया आपण त्याच्यामध्ये, थोडा कढीपत्ता टाकते आहे मी ते, आणि मगाशी आपण जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती तर ती मी याच्यात टाकते. आता हे जे आहे ना हे आपण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे आलं लसूण मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपल्या वड्याला छान टेस्ट येते. आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं हळद घालूया आणि त्याला पण छान परतून घेऊया. त्यानंतर मी इथे चवीनुसार ह्याच्यात टाकणार आहे मीठ. आपण पिठामध्ये पण मीठ टाकले, तर हे आता बटाट्यासाठीचं आपण मीठ टाकतो आहे, तर त्या अंदाजाने इथे मीठ टाकायचे. आता मी इथे साधारण 4 छोटे साईजचे बटाटे उकडून घेतले होते आणि त्याचा छान मॅश करून घेतले आणि आता आपण ते त्याच्यात परतून घेऊया छान. म्हणजे त्याला जो जो ठेचा आहे तो आपण छान मिक्स करूया, बटाटा आणि ठेचा. असं छानपैकी आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली बटाट्याची भाजी तयार होईल. वरून मी याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकते बारीक चिरून आणि मिक्स करून घेऊया. म्हणजे आपल्याला बटाट्याचं जे सारण आहे, आपली भाजी जी आहे वड्यासाठीची, ती आपली तयार झाली. मी इथे पूर्ण बटाटा मॅश करून घेतला आहे, म्हणजे छान लागतो वडा. जर तुम्हाला फोडी आवडत असतील बटाट्याच्या तर तुम्ही तशा प्रकारे ठेवून दिलं तरी चालेल. ते मी छान मिक्स करून घेतली भाजी. आता ही भाजी तयार आहे. थोडी गार केली मी भाजी आणि मग त्याचे असे गोळे बनवून घेते. बघा साधारण या साईजचा आपण गोळा बनवून घेणार आहोत. तर अशाच मी आता सगळे गोळे जे आहेत ना ते एक एक करून बनवून घेते. बघा इथे आपले आता सगळे गोळे जे आहेत ते बनवून झालेत. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडी आता लसूण जी आहे ती सालासकटच घेतली आणि ती थोडीशी तळून घेणार आहे. ही मी चटणीसाठी करते, ही वडापावसोबत लाल चटणी असते, तर त्याच्यासाठी मी लसूण तळून घेतली आहे. त्यानंतर वडापाव खातो आहे तर त्याला मिरची हवी आहे तळलेली, म्हणून मी ते 4 मिरच्या तळून घेते आहे. तर अशा मी 4 मिरच्या इथे तळून घेतल्यात. आता आपण मगाशी जे पीठ भिजवून ठेवलं होतं वड्यासाठीचं, तर थोडंसं त्यातलं पीठ जे आहे ना ते आपण असं छान तळून घेणार आहोत, कुरकुरीत करून ते पीठ, म्हणजे मग आपण याची चटणी करायची. तर त्या चटणीसाठी म्हणून मी हे पीठ थोडंसं तळून घेते. म्हणजे जो चुरा असतो वड्यासोबत होतो ना तर त्याची आपण इथे लाल चटणी करणार आहोत. तर हे मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे.
तर बघा इथे छान ही कुरकुरीत झालं आहे चुरा हा. तर तो काढून घेऊया आणि आता आपले जे वडे आहेत ते तळायला घेऊया. एक एक वडा घ्यायचा आहे बटाट्याचा, जे आपण गोळा बनवला होता. तर तो पिठात छान कोट करून अलगद आपण इथे तेलात सोडायचं आहे आणि आपले जे वडे आहेत ते छान तळून घ्यायचे. तेल त्यासाठी छान गरम पाहिजे आपलं, म्हणजे मग वडे छान तळून होतात. तर एकावेळी जास्तही मी वडे नाही टाकलेत, एकावेळी 2 ते 3 वडे मी इथे तळून घेतले. आणि वडा जो आहे तो आलटून पालटून सगळ्या बाजूंनी छानपैकी त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या. कच्चा नाही राहायला पाहिजे, नाहीतर मग त्याला कच्चा वास येतो. म्हणून छान सगळीकडे असं आलटून पालटून आपण ते वडे जे आहेत ते आपल्या ज्या तेलामध्ये गरम गरम तळून घेऊया. तर बघताय तुम्ही, मी सगळीकडून थोडंसं म्हणजे त्याला आलटीपालटी करून छान सगळीकडून त्याला एकसंध असं तळून घेते आहे. म्हणजे सगळीकडून एकच कलर येईल आपल्या वड्याला छानपैकी. याच्यामध्ये मी कुठेही सोडा नाही वापरला आहे, पण तरीसुद्धा खूप छान त्याचं जो बाहेरचं आवरण आहे ना ते खूप छान होतं, क्रिस्पी होतं. आता मगाशी जे आपण घेतलं होतं ना चुरा, तर त्यात मी मिरची पावडर, मीठ, थोडीशी लसूण असं टाकून त्याची चटणी बनवली आहे. आता इथे मी पाव घेतला आहे, मधून कट केला आहे त्याला. त्याच्यामध्ये मी आत्ता आपण जी चटणी केली ती चटणी टाकते आहे. ही आपण जी चुऱ्याची चटणी केली तीच आहे. त्यानंतर वडा मस्तपैकी आपण मग चुरा जो तळून ठेवला होता तो त्यातला थोडासा चुरा मी याच्यात ठेवला आहे, तर तो टाकूया. आणि मस्तपैकी हिरवी मिरची. तर झाली आपला मस्तपैकी गरम गरम वडापाव तयार. थँक्यू.